तुमचं बाळ फक्त झोपतं आणि रडतंय असं वाटते तुम्हाला, पण 1 महिन्याचं बाळ खूप काही शिकलेलं असतं. चला मग पाहू. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की 1 महिन्याचं बाळ काय काय करू शकतं आणि कोणते बदल नॉर्मल असतं. शरीर हालचाल. 1 महिन्याचं बाळ हातपाय सतत हलवत असतं, मूठ आवळतं आणि सोडतं. आईचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. पोटावर झोपलं तर मान थोडी वर उचलतं. हे सगळं बाळाची ताकद वाढत असल्याचं लक्षण आहे. डोळे आणि पाहणं. बाळाने आईचा चेहरा पाहतं. हलणाऱ्या वस्तू थोड्या वेळासाठी फॉलो करतं. लाईट किंवा उजेडाकडे पाहतं. 20 ते 30 सेंटीमीटर अंतर स्पष्ट दिसतं. आवाज आणि ओळखणं. आईचा आवाज ऐकून शांत होतं. मोठा आवाज झाला अचकतं. गोड आवाज ऐकला की हालचाल करतं. काळा आवाज ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. झोप आणि रडणं. दिवसातून 16 ते 18 तास झोप. भूक, ओलं डायपर, गॅस असल्यास की रडतं बाळ. रडणं हे बाळाचं बोलणं असतं. दूध पिणं. स्तनपान किंवा फॉर्म्युला नीट पितं. दूध पिताना थांबून श्वास घेतं. समाधान झाल्यावर झोपतं. वजन हळूहळू वाढत जातं. हावभाव. कधी कधी हलकसं हसल्यासारखं दिसतं. आईशी बोलल्यावर शांत होतं. ओळखीचा स्पर्श काय नॉर्मल आहे. जास्त झोप. थोडं वाकडं मान ठेवणं. हातपाय थरथरणं. वारंवार रडणं. घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं छोटं बाळ करत असतं. डॉक्टरांशी कधी सल्ला घ्यावा. डॉक्टरांना आपण कधी दाखवलं पाहिजे. बाळ दूध पित नाही. बाळ सतत उलटी करत आहे. बाळाचं तुम्हाला खूप सुस्त वाटत आहे किंवा बाळाला खूप ताप किंवा फिट्स येत आहे, तेव्हा बाळाला तुम्ही दवाखान्यात नक्की घेऊन जा. पालकांसाठी काय केलं पाहिजे पालकांसाठी टिप्स आहे. बाळाशी खूप बोला, गाणी गुणगुणा, पोटावर बघण्याचा सराव चालू करा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला फॉलो करा.